गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे कारण आम्ही खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी निघालो आहोत. प्रवासात काय काय झालं, कान्हाने काय धमाल मस्ती केली आणि दर्शनाचा अनुभव कसा होता, हे सगळे या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आम्ही तयारी करून निघालो. सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. प्रवासाची मजा काही वेगळीच असते नाही का? विशेषतः जेव्हा आपण दर्शनासाठी निघालेलो असतो तेव्हा रस्त्यात खूप सुंदर दृश्य दिसत होती. दोन्ही बाजूंनी डोंगर, झाडं आणि मोकळे रस्ते हे सगळं पाहता पाहता प्रवास कधी पुढे गेला कळालेच नाही. आणि इकडे कान्हा तर पूर्ण एन्जॉय करत होता. कधी बाहेर बघत होता, तर कधी खेळत होता. लहान मुलांसोबत प्रवास केला की प्रवास अजून मजेशीर होतो. तुम्हाला पण प्रवास आवडतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मला अशा निसर्गरम्य ठिकाणी फिरायला खूप आवडतं. रस्त्यात आम्ही थोडा वेळ थांबलो आणि आजूबाजूचा निसर्ग एन्जॉय केला. खरंच कॅमेऱ्यात जितकं सुंदर दिसतंय, त्यापेक्षा प्रत्यक्षात अजून सुंदर होतं. पावसात भारी वाटतंच ना. भारी वातावरण आहे ना. काय खेळायचं तुला? मिक्की माऊची स्लाइड खेळायची. बर. थांब ना. शेवटी आम्ही खाटूश्याम बाबांच्या मंदिराजवळ पोहोचलो. इथे आल्यावर एक वेगळी शांतता आणि भक्तिमय वातावरण जाणवत होते. मंदिर परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर ठेवला आहे. दूरवर दिसणारे डोंगर तर अजूनच छान दिसत होते. आता आम्ही दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो. गर्दी होती पण दर्शन खूप छान झालं. खरंच शब्दात सांगता येणार नाही असा अनुभव होता. दर्शन घेतल्यानंतर मन खूप शांत आणि प्रसन्न झालं. अशा ठिकाणी आलं की रोजच्या धावपळीपासून थोडं दूर गेल्यासारखं वाटतं. इथे कान्हाला मिकी माऊची स्लाईड खेळायची होती. आम्ही खेळू दिली नाही म्हणून रडत होता. तुम्ही खाटूश्याम बाबांच्या दर्शनाला गेला आहात का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा ट्रॅव्हल्स, दर्शन आणि डेली लाईफचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा आमचा छोटासा प्रवास आणि दर्शन इथपर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग.